काश्मीरी। अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। MDH। जम्मू काश्मीरच्या पहिलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये जवळपास 27 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्या घटनेचा निषेध देशभर केला जातो। आज राज्यात अनेक जिल्ह्यात बंद पाडला जातो। अमरावतीत देखील काही हिंदुत्ववादी संघटनांनी अमरावती शहर बंदचं आवाहन केलेलं आहे। तर दुसरीकडे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील काही व्यापाऱ्यांनी बंद पाडलेला आहे। दुसरीकडे शेतकऱ्यांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माल आणलेला आहे। काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बंद पाळायचा होता तर पूर्वसूचना द्यायची होती असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। काही व्यापारी आपल्या सोबत आहेत। भाऊ काय सांगणार, आज बंद पाडलेला आहे, दुसरीकडे शेतकऱ्यांनी माल आणलेला आहे। सर्वात पहिले जो तुम्ही शब्द वापरला हिंदुत्ववादी संघटनेनं बंद पाडलेला आहे, हा हिंदुत्ववादी संघटनेचा याच्यात विषय नाही आहे। ही सर्व समाजाच्या लोकांनी, सर्व शेतकऱ्यांनी, शेतकरी हा सर्व समाजाचा आहे, मुस्लिम आहे, हिंदू आहे, सर्वच आहे, सर्व मिळून हा शेतकऱ्यांना बंद पाडलेला आहे। याचं कारण असं आहे का अशा घटना भारतात होऊ नये यासाठी हा बंद पाडलेला आहे। त्यामुळं तुम्ही जे बोलले का हिंदुत्ववादी संघटना अशा पद्धतीनं बदनाम करू नका, हे माझं तुम्हाला म्हणणं आहे। आवाहन केलेलं अमरावती शहर बंदचं, हे अमरावती शहरचं बंदचं आव्हान केल्यामुळंच आज हे बाजार समिती बंद पडली आहे। त्याच्यामुळं शेतकऱ्याला पूर्व सूचना देण्यात आल्या नाही, त्यामुळं बरेचसे शेतकऱ्यांना माल आणला। पण त्यांचंही मत आहे का बा आमचा माल एक दिवस नाही कटला तरी चालेल, असे बरेचसे शेकडो शेतकरी आमच्यासोबत आहे। पण हे कुठंतरी थांबायला पाहिजे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे। आपल्यासोबत आणखी व्यापारी आहेत, काय सांगणार, तुम्ही आंदोलन पुकारलेलं आहे, शेतकरी म्हणतात की थोडी पूर्वसूचना दिली असती तर बरं झालं असतं। देशात दोन सैनिक आहे, एक बॉर्डरवर लढणारा आणि एक शेतात लढणारा। शेतकरी पण हा एक सैनिकच आहे आणि बॉर्डरवर लढणारा सैनिक आहे। जेव्हा जेव्हा देशाला आवश्यकता लागली तेव्हा सैनिक हा देशावर लढतो आणि एक शेतकरी हा शेतात लढतो। आणि आज देशाला खरोखर जरूरत आहे सैनिकाची आणि शेतकऱ्याची। सैनिक तिथं लढत आहे आणि शेतकऱ्याने पण आपला आजच्या दिवसभर आमचं नुकसान जरी झालं पण देशात जे घटना घडली आहे फार बेकार गोष्ट आहे। अशी घटना दुर्दैवी घटना घडली, त्यासाठी शेतकऱ्याने आपलं नुकसान जरी होत असलं तरी आज बाजार समिती स्वस्फूर्तीने बंद केली आहे। कारण की देश आहे तर आपण आहे, आपण आहे तर देश आहे, देशासाठी सगळं काही आहे हे शेतकऱ्यांना परिपूर्ण माहीत आहे। त्यामुळे शेतकरी आज आपला माल न विकून निषेध नोंदवत आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहे, शेतकऱ्यांशी बोलणार आहोत आपण। ग्रामीण भागामधून संपूर्ण माल घेऊन आले आहेत। काका काय सांगणार, आज बंद पुकारलेला आहे व्यापाऱ्यांनी, तुम्ही काय माल आणलेला आहे बाजार समितीमध्ये, काय सांगणार? मी तूर आणली आहे आणि काल माहीत नसल्या कारणाला तूर आणली आम्ही आणि आज आता मार्केट बाजार समिती बंद असल्याकारणे आता बाहेर तो माल टाकण्यात आला आहे। आता त्याच्यावरली आता वर पाणी बिनी आलं तर त्याच्यावरली त्यांनी बाजार समितीने त्याच्यावर हे घ्यायची, दखल घ्यायची, बाकी काहीच नाही। तुम्हाला काही पूर्वसूचना नव्हती का काल की उद्या बंद वगैरे? पूर्वसूचना नव्हती, आता त्यांना विचारलं नाही। आम्ही जो आता मी वलगावचा कास्तकार आहे, कारण की ज्यावेळेस आम्ही ते माल घेऊन आलो रात्री आम्ही गाड्या भरल्याच्या नंतर इथं माल आणला कायसाठी का बा आपलं सोयाबीन आज खपन, उद्याचा शनिवार आहे आणि रविवार आहे। मग इथे बँकिंगचा विषय, बँक झाल्याच्या नंतर मजूर आज घरी बसलेला आहे, फन व्यसन आहे, त्याच्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकणं आहे। जरी हा एवढा मोठा जो देशावर जे संकट आलं हे त्या दिवशी आलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी करायला पाहिजे होतं, रविवार आहे त्याच्यासाठी। आमचं काही असं नाही, आम्ही वावरातच काम करून आलो पण पैशाशिवाय काही होत नाही भाऊ। एक तर काही सोयाबीनले काही असा काही फार मोठा भाव नाही आहे। आम्ही तर असं म्हणतो का 10,000साठी लढणार कोण ना कोणी सोयाबीनसाठी, ते कोणीच नाही आहे। आज हा टाईम आला, अजून उद्यासाठी शनिवार येते, मग रविवारी अजून सुट्टी येते, मग आम्ही कसं करावं? कसं पाहता या संपूर्ण हल्ल्याच्या घटनेकडे? अनेक पर्यटकांचा मृत्यू या घटनेमध्ये झालेला आहे। मग आम्ही त्या घटनेत सहभागी सावना पा, आम्ही दिवे लावले ना, आमच्या श्रद्धांजली अर्पण केली त्यांना, एवढ्या मोठ्या सैन्याला। अरे पण हे पैशाचं आहे ना काम, इथं तर आम्ही माल घेऊन येतो तर फक्त पैसे भेटले पाहिजे याच्यासाठी माल आणतो ना। नक्कीच संपूर्ण या शेतकऱ्यांच्या भावना होत्या, ज्या पद्धतीनं आज या ठिकाणी व्यापाऱ्यांनी बंद ठेवलेला आहेत जम्मू काश्मीरच्या पहिलगाम या घटनेच्या निषेधार्थ। पूर्वी आम्हाला आधी कल्पना जर दिली असती तर आम्ही या ठिकाणी आमचा शेतमाल आणला नसता, कारण पावसाचा अंदाज दुसरीकडे हवामान विभागाने वर्तवलेला आहे। पावसामुळे जर माल ओला झाला तर याची जबाबदारी कोण, असा सवाल देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH